कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। बाळासाहेब ठाकरेंना आताच्या या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे दुःख झालं असतं असा उल्लेख मोदी आणि एकनाथ शिंदेंनी केलाय। कोल्हापुरातील सभेतून ठाकरेंवर निशाणा साधलाय मोदींनी। या देशाचं या राज्याचं दुर्दैव जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील, ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतात। याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना। खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणून म्हणवायची देखील लाज वाटायला लागली आहे। हिंदू हृदय सम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागलेली आहे। आणि आता या उभाटाची काय झाली आहे, 100% कांग्रेस झालेली है। सनातन को गालियां देने पर अब उतारू है, कहती है ये सनातन तो डेंगू है, मलेरिया है। और जो लोग सनातन के विनाश की बात करते हैं उन्हें इंडी अगाड़ी के लोग महाराष्ट्र बुलाकर उनका सम्मान करते हैं। ये दृश्य देख करके मुझे तो सोचता हूं बाला साहब के पर कितनी बीती होगी, बाला साहब ठाकरे के मन पर कितनी चोट पहुंची होगी। ऐसे लोग हैं ये। पण आता नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातल्या सभेवरून राजकारण मात्र तापू लागलंय। पराभव दिसत असल्यामुळे मोदींची सभा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। यावर नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देखील दिले। पाहूयात या प्रतिक्रिया। राऊतांनी वंशजांना पुरावे मागितले असं प्रवीण दरेकर म्हणाले। कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात। जय भवानी जय शिवाजी घोषणाच त्या गादीची आहे ना। त्या गादीचा सन्मान, शिवाजी महाराजांचा सन्मान, शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्राला, म्हणून जय भवानी जय शिवाजी ही प्रेरणादायी घोषणा मी देतो। भवानी माता ही छत्रपतींची कुलदेवता, महाराष्ट्रांची कुलदेवता। त्या कुलदेवतेवरच तुम्ही आघात करताय, शिवाजीवर आघात करताय आणि परत शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधामध्ये प्रचार आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार दिलेला आहे, जे शिवरायांच्या नावावर वर्षानुवर्ष राजकारण करत आले। मग ती साताऱ्याची जागा तुम्ही बिनविरोध का केली नाही, हा प्रश्न मला त्यांना आहे। म्हणजे शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील आणि तुमचे महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी हे शिवरायांच्या विरोधात आहे, हा फार मोठा अपमान आहे, हे मी या ठणकावून सांगतो। वंशजांचे छत्रपतींच्या पुरावे मागणारी अवलाद संजय राऊतांची आहे। म्हणजे काल काय बोललो आणि आज काय बोलतोय याचं तरी भान संजय राऊतांनी शुद्धीवर येऊन ठेवण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे गादीचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीच केलाय, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने केलाय। म्हणून शाहू महाराजांच्या घरचे संभाजी राणींना खासदारकी सन्मानानं या देशातल्या मोदी सरकारनं पंतप्रधानांनी दिले। काय तुम्ही गादीचा मान राखलात हे सगळे पाहतायत। आणि त्याच्यामुळे तसं जर असतं तर राहुल गांधी त्यांच्याकडे गेले असते, उद्धव ठाकरे गेले असते। त्याच्यामुळे तमाशा बघायचं काम सुरू आहे आणि गादीचा अवमान त्यांना पराभूत करण्याचं या लोकांचं षडयंत्र आहे की अशा प्रकारचा संशय माझ्या मनामध्ये